नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतचे सरपंच शेख मोबिन हे थेट जनतेतून निवडून आले होते. मात्र 5 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे तक्रार करत कौसडीचे सरपंच नियमानुसार ग्रामपंचायतीच्या मासिक सभा घेत नाहीत, त्यांना अपात्र करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार 26 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी आदेश पारित करत सरपंचाला अपात्र केले. या निर्णयाच्या विरोधात सरपंच शेख मोबिन यांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी होऊन उच्च न्यायालयानं 2 वेळेस प्रकरण फेरसुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले व सरपंचास अपात्र करण्यात आले. त्यामुळे सरपंचाने उच्च न्यायालयात रीट दाखल करून आदेशाला आवाहन दिले. या प्रकरणात सुनावणी होऊन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी जिल्हाधिकारी परभणी यांचा आदेश रद्द करत शेख मोबिन अब्दुल करीम यांना पुन्हा सरपंच पद बहाल केले आहे. या आदेशात ग्रामसभा, मासिक सभा घेण्यासंदर्भात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व इतर अधिकारी यांचे कर्तव्य आणि जबाबदारी याबद्दल महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. शेख मोबिन अब्दुल करीम यांना पुन्हा सरपंचपद मिळाल्याबद्दल कौसडी येथे गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.